नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं. लता मंगेशकरांचं हे गाणं आपल्या सर्वांच्याच ओळखीचं आहे. पाट नाही, पण आपल्याकडे बरेच जण हे पाणी साठवून ठेवायला शेततळ करतात आणि उन्हाळ्यात त्याच्यातलं पाणी आटतं. शिवाय त्याला अस्तरीकरण केलेलं नसेल तर पाणी लवकर कमी होतं. त्यामुळे उन्हाळ्यात तळ्याची स्वच्छता आणि त्याचं अस्तरीकरण करणं आवश्यक असतं. तेव्हा आपलं शेततळं नव्या पावसाचं पाणी त्यात जास्त काळासाठी साचवतं. पण हे अस्तरीकरण करताना कसं करायचं, ते करताना काय काळजी घ्यायची आणि त्यासाठी कोणत्या योजना आहेत याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिले तर शेततळ्याच्या बाजूंची आणि तळाची साफसफाई करून घ्यायची आहे. शेततळ्यामध्ये झाडं झुडपं वाढतील तर ती काढून टाकायची आहेत आणि तळ्यातला सगळा गाळ काढून शेतात टाकायचा आहे. आणि यासोबत आपल्याला शेततळ्याचे दरवाजे सुद्धा दुरुस्त करून घ्यायचे आहेत आणि या दोन्ही ठिकाणी दगडाचं अस्तर म्हणजेच व्यवस्थित मांडून घ्यायचे. आता शेततळ्यातलं पाणी झिरपून जाऊ नये म्हणून आपल्याला त्याला अस्तरीकरण करायचं असतं. पण कसं करायचं हे अस्तरीकरण ते समजून घेऊयात. अस्तरीकरणासाठी आपण प्लास्टिकची फिल्म वापरतो, पण लक्षात असू द्या, प्लास्टिक फिल्म वापरताना तिची जाडी 300 ते 500 मायक्रॉन जाडीची असायला हवी. शेततळ्याचं खोदकाम पूर्ण झालं की त्याच्या चारही बाजू आणि तळ्याचा पृष्ठभाग म्हणजेच जमीन स्वच्छ करून घ्यायची. म्हणजे काय तर लहान मोठे दगड खडक त्यात राहू द्यायचे नाहीयेत. ही काळजी तर घेतली तर प्लास्टिकच्या फिल्मला कोणतंही नुकसान होत नाही. आता ही प्लास्टिक फिल्म कशी अंतरायची ते पाहूयात. शेततळ्याच्या माथ्याकडच्या काठापासून चारही बाजूंनी 1 मीटर अंतर सोडून 1 फूट बाय 1 फूट आकाराचा चर खोदून घ्यायचा. त्यानंतर शेततळ्याच्या तळाशी आणि चारही बाजूंनी प्लास्टिक फिल्म पसरवायची आहे. पण ते पसरवताना त्याच्या घड्या पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर माथाकडच्या काठांच्या भोवती खोदलेल्या चरांमध्ये चारही बाजूंनी प्लास्टिक फिल्मचे काठ पसरावेत आणि त्यावर माती टाकून ते चर बुजवून घ्यायचे. याशिवाय शेततळ्याची प्लास्टिक फिल्म अनेकदा जनावरं चावून खराब करतात. तसंच कधी कधी ते स्वतः त्यात पडण्याची भीती असते. त्यामुळे हे सगळं टाळण्यासाठी शेततळ्याच्या चारही बाजूंनी कुंपण करून घ्यायचंय. आता येतो महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे योजनेचा. शेततळ्याच्या अस्तरीकरणासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोकरा योजनेतून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मोजमापानुसार लागणाऱ्या खर्चाच्या 50% किंवा जास्तीत जास्त 30 बाय 30 बाय 3 मीटरच्या शेततळ्यासाठी 75,000 इतकं अनुदान दिलं जातं. यासाठी तुम्हाला महाडीबीटी वेबसाईटवर अर्ज करायचा आहे. अशा प्रकारे शेततळ्याचं अस्तरीकरण केलं तर लता दीदींच्या गाण्याप्रमाणे मातीचं सोनं होईल. ही माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कोरडवाहू शेती संशोधन केंद्रातील वरिष्ठ संशोधक डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.